वेल्थ म्हणजे तुमची बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही, बॅलन्स शीट. असेट बनले पाहिजेत तुमचे. काय बनले पाहिजेत? असेट. आणि असेट इन्कमच्या थ्रू बनतात. त्यामुळे पहिलं तुम्हाला इन्कम बनवावं लागेल. इन्कम बनल्यानंतरच असेट बनतात. त्यामुळे आपण वेल्थ बोलतो, आपण इन्कम बोलत नाही. लोकांचं इन्कम खूप असतं, पैसे येतात पैसे जातात, वेल्थ क्रिएट नाही झालं. इन्कम होतं, टर्नओव्हर आला, टर्नओव्हर गेला, पैसे आले पैसे गेले, थांबले पाहिजेत. त्या थांबवणाऱ्या गोष्टीलाच आपण वेल्थ बोलतो. जिथे मनी पार्क होते, मनी इन्व्हेस्ट होते, आणि देन मनी मेक्स मनी. तुम्हाला तो सिम्पलचा फॉर्म्युला कंपाऊंडिंगचा माहिती आहे की पहिला पैसा बनला की पुढचा पैसा ऑटोमॅटिकली बनायला चालू होतो. डिफिकल्टी तर पहिला पैसा बनवायला आहे. तर आमची इच्छा आहे की तुमचं वेल्थ क्रिएट व्हावं. तिसरा जो आहे, जेव्हा तुम्ही हेल्दी आहात आणि वेल्दी आहात, मग तुम्ही कसे असायला पाहिजे? नाराज असायला पाहिजे की खुश असायला पाहिजे? मग तुमचा डिफॉल्ट हॅपी असायला पाहिजे. मी हे बोलत नाही की 365 डे तुम्ही खुश राहू शकता, त्याला वेडं म्हणतील कदाचित लोक. कधी कधी लाईफमध्ये असावेत तिखट मोमेंट पण असाव्यात, डाऊनफॉल पण असावा, थोडी नाराजगी पण असावी, थोडं राग पण असावा. जर तुम्हाला राग नाही करता आला तर तुमचे एम्प्लॉई तुम्हाला कधी विकून खातील तुम्हाला कळणार पण नाही. त्यामुळे तुम्हाला राग पण करता आला पाहिजेत, पण तुमची चॉईस असायला पाहिजे. तुमचा रिमोट कंट्रोल कोणाकडे दुसऱ्याकडे नसायला पाहिजे. म्हणजे दुसरा कोणतरी नाचवतोय म्हणून तुम्ही नाचले नाही पाहिजेत. तुम्हाला कधी नाचायचं तुम्ही डिसाईड करायचं आहे. आणि एवढी जर पॉवर तुमच्यामध्ये आली तर तुमची चॉईस तुमच्याकडे. मग बाय डिफॉल्ट आपण खुश राहायला, सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला कसं राहायचं आहे? बाय डिफॉल्ट कसं राहायचं आहे? खुश, हॅपी. कारण की मी फिजिकली फिट आहे, मेंटली फिट आहे, आणि मी आज वेल्थ कमवतोय. ह्या 3 गोष्टीचं आपल्याला रोज अफर्मेशन द्यायचं आहे आणि आपल्याला खुश राहायचं, चेहऱ्यावरती हसं राहायचं. काय ॲटलिस्ट यू आर हिअर. म्हणजे विचार करा, गडिंग्लजमध्ये आपली किती छान नेटवर्क आहे. आता सगळ्यांना माहिती इथे काय चालू आहे, पण सगळे इथे पोचतात का? आता एक आपले कॅन्डिडेट येऊन गेले, मला सकाळी भेटून गेले की सर काहीतरी अडचण आहे फॅमिलीमध्ये म्हणून मला जॉईन करायला जमत नाही आहे, प्लीज तुम्ही समजून घ्या. मी म्हटलं मी काय समजून घेऊ, तुम्ही समजून घ्या की अडचणी संपणार नाही आहेत. पण काही सिलेक्टेड लोकच इथे पोचतात. इट्स नॉट अबाउट मनी. असं नाही की त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते इथे नाही आले. पैसे नसतील तर आम्हाला ते येऊन बोलू शकतात ना की पैसे नाही आहेत आणि तरी पण मला बसायचं आहे. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय बोलू? बसा, तुम्हाला जेव्हा रिझल्ट मिळतील त्यावेळी तुम्ही फी भरा. काही लोक उलटे पण आहेत, फी भरलेत आणि येत नाहीत. म्हणजे पैशाचा आणि इथे येण्याचा काही संबंध नाही. इट्स अ डिसिजन दॅट वी मेक. मग तुम्ही किती खुश असायला पाहिजेत की मी पुन्हा शाळेत गेल्यासारखं किंवा कॉलेजला गेल्यासारखं एक नवीन बॅच जॉईन केलेली आहे आणि मी काहीतरी शिकतो, आणि आता जे मी शिकतोय ते असं शिकणार आहे जे माझ्या बिझनेससाठी डायरेक्टली रेलेव्हंट आहे. शाळेमध्ये जे शिकलो, कॉलेजमध्ये जे शिकलो ते कदाचित माझ्यासाठी रेलेव्हंट होतं की नाही ते मला नाही माहिती. पण इथे जे आपण शिकतोय ते जर आपण इम्प्लिमेंट नाही केलं आणि त्याला कन्सिस्टंटली फॉलो नाही केलं तर त्याचे रिझल्ट प्रोड्यूस होत नाहीत. त्यामुळे आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून दिनचर्याची बुक तुमच्यासाठी दिलेली आहे. दिनचर्या कशी बुक भरायची ते पण. मग खुश राहायचं. तुम्हाला बाय डिफॉल्ट कसं राहायचं आहे? खुश. तुम्हाला कोणी बघितल्यानंतर ओनली हॅपी पीपल कॅन क्रिएट हॅपीनेस. हे बरोबर आहे का? कॅन सॅड पर्सन क्रिएट हॅपीनेस? तुम्ही रागात आहात, तुम्ही नाराज आहात, कॅन यू क्रिएट हॅपीनेस अराउंड यू? मग तुमचं फॅमिली असो किंवा तुमचा बिझनेस प्रिमाइस असो, तुमच्या बिझनेस प्रिमाइसमध्ये जर तुम्ही नाराज असाल तर नवीन कस्टमर येतील का? आलेला कस्टमर तुमच्याबरोबर कनेक्ट करेल का? तुमच्याबरोबर सेफ फील करेल का? नाही. त्यामुळे तुम्ही जिथे खास करून हॉटेल, हॉस्पिटल अशा ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये कधी कधी डॉक्टरांना बघितल्यानंतरच आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. देशमाने सरांकडे आम्ही जातो. हॉस्पिटल इज अ प्लेस ऑफ स्ट्रेस की आता रिपोर्टमध्ये काय निघेल काय नाही मला नाही माहिती. आता मला कोणत्या गोळ्या, इंजेक्शन, ऑपरेशन काय समजत नाही. पण आपल्या ओळखीचा एखादा माणूस आपल्याला दिसला की आपण कशी त्यांना ग्रीट करतो. नमस्कारम सर, कशा आहात? छान, व्यवस्थित, तुमचं कसं झालं? यू डोंट फील लाईक यू आर इन हॉस्पिटल. तुम्हाला ती हॅपीनेस क्रिएट करावी लागेल. तुम्ही क्रिएट केला तर तुमचा स्टाफ जो आहे तो तुम्हाला इमिटेट करतो, तुम्हाला कॉपी करतो. राईट? त्यामुळे इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट इन युअर ऑर्गनायझेशन अँड इन युअर फॅमिली, जिथे तुम्ही मॅक्सिमम टाइम स्पेंड करता तिथे तुम्ही यू शुड बिकम सोर्स ऑफ हॅपीनेस, सोर्स ऑफ क्रिएशन. त्यामुळे तुम्हाला खुश राहायचं. त्याला ब्लिसफुल बोलतो आम्ही. ब्लिस आणि खोटं हास्य बाहेर असतं. ब्लिस जो असतो ना तो माणसाच्या आतमध्ये असतो, एकदम असा कोरला. म्हणजे कधी कधी मी वरून नाराज जरी झालो पण माझा कोर जो आहे तो मला माहिती आहे. आय एम हॅपी वॉट एव्हर आय एम डुईंग इन लाईफ. मी राईट पाथवरती, आय एम गोईंग इन अ राईट डायरेक्शन. म्हणजे ब्लिस म्हणजे फक्त हा 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 असं नसतं. समटाईम यू लुक व्हेरी सिरियस. जसं मी आता बोलतोय आय एम व्हेरी सिरियस, बट इनसाइड आय एम व्हेरी हॅपी. आय एम एज्युकेटिंग फ्यू पीपल. मी जे आयुष्यामध्ये शिकलो ते मी आज शेअर करतोय. मग तो फोर्थ येतो
शेअरिंग, शेअरिंगला रिप्लेस करतो आम्ही केअरिंग, केअरिंगला रिप्लेस करतात लव. ओनली इफ यू लव देन ओनली यू विल डू समथिंग फॉर देम. प्रेमापोटी माणूस सगळं करतो. मग इफ यू वॉन्ट युअर स्टाफ टू स्टे विथ यू, यू शुड लव देम. इफ यू वॉन्ट युअर फॅमिली टू फॉलो यू, यू शुड लव देम. जोपर्यंत तुमचा स्टाफ तुमच्या प्रेमात पडत नाही, जोपर्यंत तुमचा कस्टमर तुमच्या प्रेमात पडत नाही, जोपर्यंत तुमची फॅमिली तुमच्या प्रेमात पडत नाही, तोपर्यंत ते तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा एक राईट डायरेक्शन तुमच्यासाठी जे असतात त्या नाही घेत. And then how do you make them fall in love with you? Only by loving them. There is no way. नाही पण मी तर त्यांना प्रेम करतोय पण ते करत नाही. ते असं रेसिप्रोकेटरी नसतं ना की मी तुम्हाला आज प्रेम केलं की तुम्ही मला लगेच उद्या कराल. इट टेक्स टाईम. गिव्ह टाईम. वेळ द्या फॅमिलीला, टीमला, कस्टमर्सला वेळ द्या. आणि तुम्ही वेळ दिलात तर यू विल डू सर्टन थिंग्स फॉर देम.